तर बघा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अनिल आणि दिनेश. अनिलनं देखील रेग्युलर क्रिकेट गाजवला तर सध्याच्या घडीला 40+ मध्ये तो इंटर झाला. बायकर मॅन देखील आहेत. रेग्युलर क्रिकेटमध्ये एक बाईकचं मानकरी देखील ते ठरले होते. आता गोलंदाजी मार्कवरती विकास यांना आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल सुरेख फेकलाय बॅटची कडा आणि चेंडू जाऊन यष्ट्यांवरती आदळलाय. मोठा धक्का टीम नेवालीपाडा 40+ ला. अनिल बागट पवेलियन. काय सुरुवात केली आहे स्वप्न व सुरुवात. ज्या फलंदाजाकडनं भरपूर अपेक्षा होत्या त्या फलंदाजाला इथनं मात्र परतीचा रस्ता पहिल्याच बॉलवरती दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती सुरेश यांना आपण पाहतो. 40. हा बॉल देखील चांगला आहे. यू मिस, आय डेफिनेटली दांडी गुल. आणखीन एक धक्का. फलंदाज होत आहेत बाद. काय जबरदस्त कामगिरी होती मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे पहिल्याच षटकामध्ये डॉमिनेट करण्याचं काम केलं विकास यांनी. चांगली सुरुवात केली आहे तिसगाव 40+ साठी. काय जबरदस्त कामगिरी करतायत. न्यू बाशमन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. चौथ्या क्रमांकावरती सुलचन यांना आपण पाहतोय. फील्ड मध्ये परिवर्तन, फील्ड मध्ये चेंजेस केले जात आहेत. यावेळेस हलक्या हाताने या बॉलला स्टेअर केलाय. डीप मध्ये फिल्डर तिथे उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाब्याने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं मैदानाच्या आतमध्ये. सुलचन यांना आपण पाहतोय. हलक्या हाताने या बॉलला ढकललं होतं. हा बॉल चांगला आहे. अप्रतिम चेंडू. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड ऑफ. उजव्या एसटी वरती या बॉलची पिचिंग आपण पाहिली. बॉल पडल्यानंतर डीप देखील राहिला. एसटी रक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आला. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने या बॉलला ढकलून काढलाय कव्हर्स मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. आणखीन 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक धावफलकावरती आपण बघू शकाल. धावफलकावरती टोटल 5, 2 गडी बाद. हा बॉल समोरच्या दिशेने उडवला. फटका चांगला. फिल्डर येत आहेत मात्र झेल पकडू शकले नाहीयेत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. भरपूर चांगली कामगिरी केली होती. विकास यांनी मात्र शेवटच्या बॉलवरती थोडीशी मिसफिल्ड पाहिली देवेन यांच्याकडनं. झेल ड्रॉप झाल्यानंतर बॉलनं सीमारेषा देखील ओलांडली आहे. त्यामुळे त्या 4 धावा देखील स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत.
धापलकावरती टोटल 9. दुसरं षटक मार्गस्थावरती देवेन येत आहेत. तर बराच कालावधीनंतर स्ट्रायकरवरती आपण दिनेश यांना पाहतोय. डावकरे आताचे फलंदाज आहेत, मोठ्या फटक्यांसाठी जाणले जात आहेत. फील्डमध्ये चेंजेस सातत्यानं केले जात आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. टीम यशवंत जाधव 11 नेवालीपाडा 40+ माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघू शकाल कॉम्बॉक्स एंडकडनं देवेन सज्ज होत आहेत. हा बॉल अप्रतिम होता. स्वतः कीपर बॉलवरती येत आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये, एकच धाव आली आहे. एका धावेनं धावफलक पुढे सरकलाय. डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. अप्रतिम कामगिरी आपण बघू शकाल गोलंदाजानं आतापर्यंत केली आहे. तर बघू शकाल नेवालीपाडा 40+ आज जयवंत जाधव 11 या नावानं उतरला मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात थोडीशी ढासळली आहे, कारण सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती अनिलचा विकेट कॅरी केला विकास यांनी, आणि तदनंतर मात्र थोडंसं बागपुटला संघ आपण पाहतो. दिनेश आतापर्यंत खेळपट्टीवरती उभे आहेत. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकं त्यांना खेळायची आहेत. तिथनं चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. हा बॉल देखील चांगला आहे. अप्रतिम चेंडू, डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा फील्डमध्ये चेंजेस केले जात आहेत. सातत्यानं ज्या पद्धतीनं गोलंदाजी होतीये ना, त्या पद्धतीनं फील्ड सजवली जाते. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल पद्मकर यांना. हा बॉल पॉपिंग क्रीज वरती ट्रॅव्हल करतो. डायरेक्ट हिट. फलंदाज होत आहेत बाद. सुलचन यांना परतावं लागेल. आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज अमित येत आहेत. दिनेश यांना स्ट्राईक हवी होती आणि आता ऑनर स्ट्राईक ते येत आहेत. विकेट सॅक्रिफाईस केली आहे मागील बॉल वरती. हा बॉल चांगला, अप्रतिम चेंडू. देवेन यांना देवेन यांना देखील आपण सातत्यानं पाहत आलं. अचूक टप्प्यावरती सातत्यानं ते गोलंदाजी करतायत. हा बॉल देखील भरपूर चांगला आहे. काय गोलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम कामगिरी आपल्या टीमसाठी करतायत. सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. या षटकाचा विचार जर केला आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे देवेन यांनी. हा बॉल आखू टप्प्याचा होता. बारची कडा देखील कदाचित घेतली होती, मात्र इथे झेल पकडता आलं नाहीये. षटक संपण्याचा इशारा पंचांकडनं आला. षटक क्रमांक 2 संपलाय. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 10.
तिसऱ्या षटकामध्ये सत्यवान येत आहेत. शाखांवरती फलंदाज आपण बघू शकाल अमित यांना पाहतोय, नवीन बॅट्समनना जे इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज वापरला जातोय. रणनीती चांगली आखली जाते तिसगावच्या माध्यमातून. विकेटच्या मागे मास्टर माइंड आपण बघू शकाल प्रदीप आहेत. हा बॉल उडवला हवेत, उंच गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत. बॉल देखील अडलाय. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धाब्याने धावफलक पुढे सरकला 12 या आकड्यावरती. हा बॉल देखील भरपूर चांगला आहे. अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे प्रत्येकी बॅट्समनला तिथे शांत ठेवण्यात आले. प्रत्येकी गोलंदाजाच्या माध्यमातून एकही मोठा फटका आला नाहीये. हा बॉल देखील भरपूर चांगला आहे. अप्रतिम चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. वन फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. हा बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. काय गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमधले. मात्र 22च्या माध्यमातून एक धाव जरूर कंप्लीट केली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे सरकला 13 या आकड्यावरती. हा बॉल उडवला आडवा, बाटना लॉक केलाय. ज्या फटक्यांची आतुरता होती, ज्या फटक्यांसाठी नेवालीपाडा संघ वाट पाहत होता, तो पहिला दमदार हिट दिनेशच्या बॅटमधनं षटकार. इथनं आक्रमणाला सुरुवात केली आहे दिनेशनं. भरपूर काल शांत होता. यावेळेस देखील आडवा बाटना लॉक केलाय. फिल्डर आहेत मात्र अडवू शकणार नाहीयेत. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार हिट, चौकार. तिसरं षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती टोटल आपण पाहतोय 23-23. पुन्हा एकदा देवेन येत आहेत, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली होती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये देखील कॅप्टननं भरोसा दाखवला देवेन यांच्यावरती. स्ट्रायकरवरती अमित यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल, दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. वाढ बॉलचा इशारा पंचांकडनं आला. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका अप्रतिम आहे. फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त एकच धाव येते या बॉलवरती. श्री मलंगड असोसिएशनचे सचिव आपण बघू शकाल विश्वास दादा वाहिले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या दादा, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल हवेमध्ये, जेलची संधी प्रदीप येत आहेत. मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक धक्का, महत्वपूर्ण गडी होता. दिनेश सुद्धा विकेट इथनं कॅरी केली आहे.
देवेन काय गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. एकही फलंदाज त्यांना फेस करू शकला नाहीये आतापर्यंत. भरपूर चांगली कामगिरी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तिसगाव 40+ न दाखवली आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी ते करतायत. हा बॉल देखील डॉट आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. फटका चांगला आहे. डीपमधला फिल्डर येत आहेत अतिशय वेगानं. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाही आहे. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 26. हा बॉल उडवला बॅक साइडला. मोठा फटका. फिल्डर डीप मध्ये येत आहेत. बॉलची देखील अडवणूक झाली आहे. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. यावेळेस उडवला बॉल हवेमध्ये उंच गेलाय. फिल्डर जज करतायत. वेल जज कॅच. अप्रतिम जेल टिपलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज होत आहेत बाद. अमित बॅक टू पवेलियन. चांगला फटका समोरच्या दिशेने आपण पाहतोय. अंपायरचा डिसिजन आपण बघू शकाल. इट्स अ नो बॉल. नो +2. फ्रीडचा हा बॉल सुरेख फेकला. डॉट बॉल आला. या बॉलवरती कोणत्या प्रकारे धाव आली नाहीये. यावेळेस स्क्वेअर कट केला. अप्रतिम फटका. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बॉल आउटफील्ड मध्ये अडला जातो. 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेचा देखील प्रयत्न सुरू झाला आणि 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. बॉल अगदी हरवला होता आउटफील्ड मध्ये. वन शॉट. 2च धावा येतील या बॉलवरती. फुलटॉस बॉल. बॉलच बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न वेगानं आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होत आहेत बाद.
नवीन फलंदाज गुरु येत आहेत. चांगली कामगिरी सर्वच गोलंदाजांनी आतापर्यंत केली. या षटकामध्ये असं वाटलं की धावा जास्त येतील. पहिलाच बॉल खराब होता. हा देखील आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल आला. काही जबरदस्त कामगिरी होती या मैदानाच्या आतमध्ये. प्रदीपचा वापर 5व्या षटकामध्ये आपण पाहतो केला. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेस उडवला बॉल, बिग हिट, बॉल हवेमध्ये आणि झेल देखील टिपलाय. का फिल्डिंग होतीये, विकास होते त्या ठिकाणी. अप्रतिम झेल टिपलाय. नवीन फलंदाज गणेश येत आहेत. हा बॉल देखील डॉट आलाय. पहिलं सत्र संपलंय, पूर्वार्ध संपलंय. दापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 34 आणि जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत. तिसगाव 40+ ला 35. चला यापुढील लढत असेल रुद्र 11 वसारे वर्सेस बुर्दुल 40+. चला रुद्र 11 वसार 40+ चे कॅप्टन या आपण, आणि बुर्दुल 40+ चे कॅप्टन आपण देखील टॉस साठी लगेच या. चला जास्त विलंब करू नका. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर याच दरम्यान बघू शकाल श्री मलंगट 40+ असोसिएशनचे सचिव सन्माननीय विश्वासदादा वायले यांचा देखील शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम दादा. या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. आणखीन एक
35 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सत्यवान आणि सावलाराम ही जोडी आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गणेश सज्ज होत आहेत. 35 धावा इथनं रोखायच्या आहेत, त्यामुळे इथनं गोलंदाजी भरपूर चांगली करावी लागेल. गणेशांचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. 5 षटकांची मॅच आहे. 30 मध्ये 35 ची गरज आहे. टार्गेट महाग नाही आहे, मात्र इथनं जर पाहिलं तर तेवढं सोपं देखील नाही आहे, कारण समोर देखील संघ आपण पाहतोय. नेवालीपाडा 40+ संघ आपण पाहतोय. हा देखील संघ मैदानाच्या आतमध्ये नक्की झुंज देईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण बघू शकाल. सलामीसाठी पाठवण्यात आलाय. चला यापुढील मॅच वसार ए 40+, रुद्र 11 वसार ए 40+ आणि तदनंतर बुर्दुल 40+, दोन्ही टीमचे कॅप्टन साठी आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. चला पंच सामना सुरू करा. चला बुर्दुल टीम कॅप्टन लगेच या टॉस साठी. वसारचे कॅप्टन इथे आल्यात. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. गणेश हे देखील सांगतायत आम्ही देखील संघर्ष करणं जाणतो आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला त्यांनी देखील केली आहे सुरुवात. पहिलाच बॉल सुरेख फेकला. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. भरपूर चांगला आहे. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी होती. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तिसगाव 40+ न गोलंदाजी केली आहे, त्याच पद्धतीनं आता ज्या पद्धतीनं तिसगावनं वार केला, आता पलट वार करत असताना आपण बघू शकाल नेवाली 40+. हा बॉल देखील आणखीन एक दर्जेदार अचूक टप्पावरती आपण पाहतोय. सलगचा तिसरा डॉट बॉल. सत्यवान यांना आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. सलगचे तिसरा बॉल ते डॉट खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. आखो टप्प्याचा हा बॉल पुल केलाय. पुल पॉवरफुल ठरलाय. सक्सेसफुल. चेंडू सीमा पलीकडे. षटकार. बघा जो प्रेशर बनवला होता गणेशांनी, त्या प्रेशरला मात्र पूर्णपणे झुगारून टाकले. षटकारांना धावगतीला देखील आकार आलाय. दापलकावरती टोटल 6 ने आगाज केलाय. हा बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय. चांगला फटका फिल्डर डिप मध्ये येत आहेत. बॉलची अडवणूक केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथनं सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्ही धावफलक पुढे सरकला. 8 या आकडावरती. हा बॉल पडल्यानंतर डीप राहिला होता, तरी देखील पिक केला बाशमननं. एकच धाव आली आहे. एका धावेनं धावफलक पुढे सरकला. 9 आकडावरती. एकच षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 9. चला बुर्दुल टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायची. चला जास्त विलंब करू नका. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण लगेचच या. वसार ए टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं विकास यांनी सुद्धा 9 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. मात्र तदनंतर देवेन यांचा षटक आपण पाहिला आणि त्या षटकामध्ये काही जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. किशोर येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 40+ चे अध्यक्ष सन्माननीय शिवनाथदादा गायकर यांच्या शुभ हस्ते सेकंड मॅचचा टॉस केला जातो. एका बाजूला बुर्दुल 40+, तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 वसारे.
चला आपण लगेच टॉस कंप्लीट करणार आहोत. चौकाराला पहिल्याच बॉलवरती चौकारानं आगाज केला. हलक्या हाताने या बॉलला ढकलून काढलंय समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहतोय अतिशय वेगानं. 2 धावा कंप्लीट. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 15. 15 ऑन अ बोट. या बॉलच बॅटची काढा. झेल देखील अप्रतिम पकडला विकेटच्या मागे. रोहिदास होते त्या ठिकाणी. काही जबरदस्त झेल टिपलाय. पहिला धक्का टीम तिसगाव 40 प्लसला. तर याच दरम्यान आपण बघू शकाल उपस्थित मान्यवर राजेश पाटील मॅन फ्रॉम बुर्दुल या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वसा टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन बॅटिंग स्वीकारली आहे. हा बॉल अप्रतिम आहे. डाड बॉल आला. डाड बॉलची सांगता. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये देखील डिलिव्हर्ड झाला. बॉल जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. तर चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. 19 आकडावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली तिसगाव टीमनं आणि त्याचाच फायदा त्यांना आता उत्तरार्धामध्ये होतोय. हा बॉल देखील अप्रतिम आहे. डॉट बॉल आला. गोलंदाज प्रयत्न करतायत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. दापलकावरती टोटल 19. या षटकामध्ये 10 आल्या. एक गडी देखील बाद केला गोलंदाज किशोर यांनी. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 16 धावेची गरज आहे. बघा चेंडू जास्त आहेत, रन्स कमी आहेत. आता क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कोणत्याही क्षणाला सामना कोणत्याही बाजूने झुकू शकतो. हे देखील क्रिकेटनं बऱ्याचदा दाखवलं. 6 मध्ये 1 देखील डिपेंड होताना आम्ही बऱ्याच वेळ पाहिली आहे. अनिश्चितांनी भरलेला क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट सातत्यानं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. फलंदाज देखील जाणतायत की आता इथनं एकेरी दुहेरीने देखील सहजरित्या सामना आपण जिंकू शकतो. आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती तेच केलं फलंदाज सावलाराम यांनी. सिंगल एकवटली आहे. एकने धावफलक पुढे सरकला 20 आकडावरती. इथनं 15 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17 मध्ये 15 ची गरज आहे. फील्ड इथनं फील्ड मध्ये चेंजेस आपण सातत्यानं पाहतोय. 2 फिल्डर बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका. एकच धाव आली आहे. एकापेक्षा जास्त नाहीये.
संघर्ष अजून चालू आहे, कारण अजून देखील सामना सोडला नाहीये नेवालीपाडा 40+ ना. हा फटका चांगला गॅप मध्ये, फिल्डर जवळ आले होते त्या दिशेने, मात्र त्या दिशेनं फटका सजवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, चौकार. चौकारानं दापलक पुढे सरकला. 25-25 आकडावरती, आणि या चौकारानं मॅच देखील थोडीशी जवळ आली आहे. 15 मध्ये 10ची गरज आहे. पुढे आले यावेळी सनसाईडला बॉलला एक्झिक्यूट केलंय. अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करत होता. एकच धाव आली आहे. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चौदा मध्ये 9ची गरज आहे आता. हा फटका चांगला आहे, लॉंग ऑफला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. या मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा फटका आपण विकास यांच्या बॅटमधनं पाहिला. काय जबरदस्त फटका. आणखीन एक फटका समोरच्या दिशेनं आपण पाहतोय. एक धाव तर आली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय, आणि इथनं 2 धावा देखील कंप्लीट. तिसरं षटक संपलंय. आता 12 मध्ये फक्त एका धावेची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. MS स्टाईलनं सामना फिनिश केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अभिनंदन टीम तिसगाव 40+ हार्डलक टीम नेवालीपाडा या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते रुद्र 11 वसार A40+, तर त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत बुरदुल 40+. बघा तिसगाव टीम, आपण कुठेही जाऊ नका, लगेचच विनर मॅच आपण खेळवणार आहोत. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्यानं पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6, आणि 2 महत्वपूर्ण गडी ज्यांनी बाद केले, देवेन ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.